हॅलो. तर आपल्या कथेचे काही भाग यापूर्वीच प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. तर आजचा भाग खूपच सुंदर आहे. तर वळूयात आपल्या कथेकडे. आणि हो, जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी कथा पहिल्यापासून वाचावी. तर सर्वांना नमस्कार. अराळ शेतकरी भाग 117. शिवमची मुलगी प्रिया होती. ती पण बिनधास्त झोपलेली. पण केव्हा तरी सकाळी सकाळी शिवमला जाग आली तर तिच्या चेहऱ्यावर येणारं ऊन एकदम सोन्यासारखं चमकत होतं. त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची एक पट बाजूला केली, तिच्या कपडावर पोट टेकवले आणि आपोआपच त्याच्या डोळ्यातलं पाणी तिच्या गालावर उघळलं. तिला जाग आली तर शिवम खूप हळूवार तिच्या पोटावर हात फिरवत त्याचे पोट तिथेच टेकवत होता. म्हणतात ना, पोटातील असणार अपत्य आई बाबा या दोघांच्या स्पर्शाने आनंदित होतात. आणि खरंच तसं होत होतं. जसा शिवम त्याचे ओठ टेकवत होता तसं तसं त्यांची होणारी हालचाल त्याला स्पष्ट वरूनच जाणवत होती. त्या दोघांनाही ती स्पष्ट जाणवत होती. पण त्याचं मन नव्हतं तिला माहेरी सोडायचं. पण आता काय करणार ना. पाटील तर शब्दाची पक्की होती. दिलेल्या वचनाला अर्ध्या रात्री पण जागणारी. आणि तिनं हळूच त्याच्या केसात हात घालून म्हणली, काय हो, काय झालं? आणि तो जरा तोंड फुगून म्हणला, काय नाही, आवड, सोडतो तुला सकाळ सकाळी. असं म्हणून जरा रागाने हात बाजूला करून म्हणाला, आधी चेकअप, मग जायचं आहे, कळलं? असं तो खूप तणातना बाहेर खाली निघून गेला. पण ही तर तशीच एक हात डोक्याखाली घालून त्याला पाहत म्हणली, काळजी तर खूप आहे, पण जा म्हणतात मला. असं म्हणून तिने त्याच्या उशीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, चिडको राम कुठले. काही वेळाने ती आवरून खाली आली तर अस्मी अजून उठली नव्हती. ती म्हणली, आईसाहेब, अस्मी? त्या म्हणाल्या, अहो, त्या अजून उठल्याच नाहीत. ती म्हणली, ठीक आहे, मी यांचं दूध नेते आणि तिला उठवते. त्या म्हणाल्या, हो, पण जरा सावकाश चालत जा हवं, दूध सांडलं तर पाय घसरेल. ती म्हणली, नाही हो आईसाहेब, मी घेते ना काळजी. असं म्हणून ती स्वतःच्या हाताने त्याला आवडतं तसं दूध बनवून घेऊन आली. आणि तो पण काय, बाहेरून आता सगळं कामावरून आला होता, पण सगळा घामाने भिजलेला होता. आज तिला काहीच काम न सांगता स्वतःचीच पाठ पुसण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहून तिने हळूच ग्लास टेबलावर ठेवला आणि त्याच्या हातातला टॉवेल घेऊन ते पुसून दिलं. पण तरीही तो काहीच बोलला नाही. तिने हळूच त्याच्या पाठीमागून घट्ट मिठी मारली. पण आता त्याचे हात तिच्या हातावर होते, पण बोलत काहीच नव्हते दोघं एकमेकांना. पण त्या दोघांच्या मध्ये दुवा असणारे ते होते, ती त्यांची मुलं. आणि आता पण तेच होत होतं. तिचं पोट जसं त्याच्या पाठणीला स्पर्श करत होतं तसं आतमध्ये दोघांमध्ये जसं युद्ध सुरू आहे असे स्पर्श त्या दोघांना होत होते. आणि त्यांनी न राहूनच तिला तसेच उचलून सहजच उचलून घेत म्हणला, स्वतःची काळजी घे, जेवण व्यवस्थित कर आणि हो, रोज माझ्यासोबत बाळांना बोलायला दे, फोन करेल. तशी ती त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणली, अहो, तुम्हाला माझी आठवण येईल का? तो म्हणाला, नाही, अजिबात नाही येणार. ती परत म्हणाली, अहो, बाळांची येईल का? तो म्हणाला, हो, त्यांची तर खूप येईल. ती म्हणाली, हो का, मग मला कशाला उचलता? जा तुम्ही तुमच्या बाळांनाच उचलून घ्या. आणि आता तो म्हणाला, हो, म्हणूनच घेतला आहे ना उचलून, तिघांना पण. असं म्हणून तो जरा हसला. कालपासून आजच तो पहिल्यांदा हसला होता. ती म्हणली, अहो, आता सोडा ना, आवडते. तसं त्यानं तिला हळूच खाली सोडून दिलं. तसं तिनं तो ग्लास त्याला दिला. तो म्हणाला, नको मला, तू चाललीस ते पण कशाच्या खाली नाही उतरणार आणि गोड पण नाही लागणार. पण ती दुधाचा वासही न घेणारी आता चक्क तिने तो स्वतः थोडा पिला आणि त्याच्या समोर पकडून म्हणली, हो, आता घ्या ना, गोड झालंय की. म्हणाला, तू पण ना? ती म्हणली, मी पण काय, ते नाही, दूध काही असो, मी असो किंवा नसो, रोज घ्यायचं आहे. तेवढ्यात अस्मी पण उठली. आणि आता इकडे पल्लवी तर जाणार नव्हती हॉस्पिटलमध्ये. तसं पण आज
चक्क डॉक्टर रोहित सोबत होता तिच्या रूममध्ये आणि घरातले कुणालाच माहीत नव्हतं. तिनं त्याला झोप लागली आहे हे पाहून हळूच बाजूला झाली. स्वतःचं सगळं आवरलं. सुंदर अशा काचेच्या बांगड्या घातल्या, केस सावरले, थोडासा मेकअप केला आणि साडी घालत होती. पण आता साडी घालताना तिच्या काचेच्या बांगड्या खूप आवाज करत होत्या. त्यामुळे रोहितची झोप मोड झाली. तो हळूच डोळे उघडून पाहत होता नेमकं कशाचा आवाज येतोय ते. आणि तो त्याच्यासमोर ती साडी घालून तयार झालेली पाहूनच थक्क झाला. पण तिने आज त्या दिवशी घातली होती त्याच रंगाची साडी घातली, डेटच्या दिवशी जी घातली होती ती. आणि त्याला ते त्या दिवशीचं सगळं रोमॅन्टिक बोलणं आणि ते रोमॅन्टिक क्षण आठवले आणि त्याला तिचा मोह जडला. त्या दिवशीचं रोमॅन्टिक मूडमध्ये बोलणं आणि ते क्षण. पण आता त्याने कसलाही विचार न करता सरळ तिला कमरेत हात घालून तिला स्वतःच्या जवळ ओढून घेतलं आणि ती बेसावत होती, सरळ त्याच्या मिठीत गेली. तो म्हणला, गुड मॉर्निंग स्वीट हार्ट, काय ब्युटिफुल दिसतेस, माहिती आहे का साडीत तू? ती म्हणली, हो का, मला तर माहितीच नव्हतं ना बेबी, तुम्ही सांगितलं तेव्हा कळाले. असं म्हणून ती हसली. आणि आता ती जशी हसली तसं तिचं गोड गोड हसणं, ते गुलाबी गुलाबी ओठ त्याला मोहात पाडायला मजबूर करत होते. त्याने हळूच एक बोटाने तिच्या गळ्यावरचे केस बाजूला सावरून तिथेच तिच्या खोल गळ्यावर त्याचे ओठ टेकवायला सुरुवात केली. आता ती हसत होती आणि तिचं हसणं त्याला आणखीन रोमॅन्टिक फिलिंग आणून देत होतं. पण आता त्यानं पहिल्यांदाच यावेळी तिच्या गळ्यावर पहिल्यांदाच लव बाईट केला. तशी ती लाजली आणि त्याला दूर ढकलून देत म्हणले, अहो नको ना. पण तो काही केला ऐकतोय होय? नाही, अजिबात नाही. त्यानं आता जरा जास्तच लव बाईट केला. तिनं तो सहन केला पण म्हणाले, अहो जरा हळू ना, दुखतंय. तो म्हणाला, दुखू दे ना, मी लावतो ना मलम प्रेमाचं माझ्या. असं म्हणून त्याने तिच्यावर प्रेमाच्या चुंबनांचा वर्षाव करायला सुरुवात केली. पण तो जरा स्वतःला विसरून पुढे गेला. पण तिला भान होतं ती त्याला नकार देत होती. तो म्हणला, आता लग्न झाले ना, मग काय प्रॉब्लेम आहे तुझा? तिला त्याला सांगायचं होतं की आज नको, मला मंथली प्रॉब्लेम आहे म्हणून. पण नाही, ऐकलंच नाही त्यानं आणि तो तिच्यावर प्रेमाच्या चुंबनाचा वर्षाव करतच होता. पण आता खूप बेभान होऊन तो तिच्या तोंडात तोंड घालत होता. पण आता तिनं न राहून बाजूला होत म्हणाली, अहो नको ना प्लीज. पण तो ऐकेनाच आणि तिनं पहिले मारायची तशीच हलकी चापट त्याच्या गालावर मारली. पण ती जरा जास्त जोरात लागली आणि तो भानावर आला. तो म्हणाला, आतापर्यंत तू मला चापट मारली, पण आतापर्यंत माझ्यावर हात उचलला नाही कोणी आणि तू चक्क माझ्या गालावर मारलीस. आता ती म्हणाली, अहो ते चुकून झाले ना, सॉरी. तो म्हणाला, नाही, चल बघ, तुला चुकून वाटतंय का, चल. असं म्हणून त्याने सकाळी सकाळी तिचा हात पकडून ठेवत तशीच बाहेर आणली आणि जोरात आवाज देत म्हणला, मॉम मॉम, डॅड डॅड. ते पण म्हणले, येस बेटा, काय झालं? आता तो तिला तशीच हाताला पकडून ठेवत म्हणला, मला तुम्ही कधी चुकून तरी गालात झापड मारली का? ते म्हणले, नो बेबी, कधीच नाही. तो म्हणला, पण का नाही मारली? ते म्हणले, तू आमचा गुड बॉय आहेस ना म्हणून. तो म्हणला, मॉम डॅड, मी तुम्हाला किस केला तर तुम्ही मला मारलत का? ते म्हणले, नो बेबी. ते ऐकून त्याने तिचा हात सोडून दिला आणि आणि आता तो तिचा जरा रागाने झटकत हात तसाच स्वतःच्या बेडरूममध्ये जाण्यासाठी निघाला. पण हे त्याच्या डॅडने पाहिलं होतं आणि त्यांना समजून घ्यायला वेळ नाही लागला. ती म्हणाली, मॉम मी आलेच हं. ती पण त्याच्या मागे मागे त्याच्या बेडरूमकडे गेली आणि ती आता आत पाय ठेवणार इतक्यात तो आतून म्हणला, स्टॉप इट, एक पाऊल पुढे ठेवू नकोस. तशी ती जागेवर थांबली. ती म्हणाली, अहो ऐका ना एकदा तरी, मी काय म्हणते तरी, माझा काय प्रॉब्लेम आहे ते तरी समजून घ्या ना. तो म्हणाला, मला काही ऐकायचं नाही, आय विल टेक अ रेस्ट, प्लीज जा तू इथून, मला एकट्याला सोड. आणि आता ती डॉक्टर असली तरी फिलिंग तर होत्या ना,
असं म्हणतात डॉक्टरना भावना नसतात, पण नाही, ते पण मनुष्य असतात. शरीराच्या जखमेवर वेदनांना दुसऱ्यांच्या कमी करत जरी असले तरी त्यांच्या मनाला पण वेदना होतच असतात ना, त्यांना पण मन असतं. तिने त्याला समजवण्याचा एकही चान्स दिला नव्हता. त्यानेही समजून घेतलं नव्हतं. पण तेवढ्यात शिवमचा फोन आला डेली रुटीन चेकअपसाठी प्रियाच्या. तर ती म्हणाली हॅलो. तसा तिचा जरा जडा झालेला आवाज त्याने ओळखला. तो म्हणला काय बिघडले डॉक्टर रोहित, ते वेगळीच मागणी केली का? अशी त्याने चेष्टा केली. ती म्हणाली नाही रे, बोल बोल ना, काय म्हणतोय. त्याने सांगितलं. तशी ती म्हणाली हो येते. आता ती तर जाणार नव्हती, पण तिनं तरी मॉमला म्हणाली मी माहेरी गेले तर चालेल का? त्या म्हणाल्या काय झालं, मन लागत नाही की पेन होतंय? ती म्हणली तसं नाही, पण आईला बघण्याची इच्छा आहे. त्या म्हणल्या ठीक आहे, रोहित येईल तुला सोडवायला. आणि ती म्हणाली नको नको, त्यांना कशाला उगीच ताण. त्या म्हणाल्या अगं ताण कशाचा, हे तर कर्तव्य आहे त्याचं. ती म्हणाली ते थकले असतील ना मॉम, मी जाईल ना एकटी, तसं पण इथे जवळच आहे माहेर. तसे त्याचे डॅड म्हणाले ओ डॉक्टर रोहितची मॉम, आपण जाऊ सोडून येऊ. त्या म्हणाल्या जमतंय, आपण जाऊ दोघं पण. आणि आता पहिल्यांदाच सून माहेरी चालली म्हटल्यावर खूप सारे गिफ्ट्स घेऊन निघाले होते ते. पण जाण्याआधी तिनं त्याला म्हणजे डॉक्टर रोहितला खूप वेळा फोन केला, पण त्याने तिचा फोन पाहून घेतलाच नाही. आणि ती खूप निराश होऊन निघाली. मन खूप जड झालं होतं तिचं. तर उद्याच्या भागात काय होईल ते जाणून घेणं खूप मजेशीर ठरणार आहे. आजचा भाग छोटा बनवलाय, माझी तब्येत बरोबर नाही त्यामुळं. तर जाणून घेऊया पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.